नमस्कार, मी निरंजन इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आत्ता सध्या महाराष्ट्रामधल्या सरकारचा अनैतिकता ही किती पराकोटीची झालेली आहे हे सांगणं खूप महत्त्वाचं ठरत आहे. याचं कारण असं आहे की संविधानाची शपथ घेऊन नितेश राणे हे या महाराष्ट्राचे मंत्री बनले आणि नितेश राणे महाराष्ट्राची मंत्री बनल्यानंतर संविधानाची शपथ घेत असताना या देशातल्या कोणत्याही नागरिकाच्या प्रती भेदभाव किंवा आकस बाळगणार नाही असा सुस्पष्ट उल्लेख करून शपथ घेताना ते महाराष्ट्राचे मंत्री म्हणून झाले. पण महाराष्ट्राचे मंत्री झाल्यापासून या महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुसलमानांच्या मध्ये संपूर्णपणे आकस बाळगून, संपूर्णपणे द्वेषाची बुद्धी बाळगून आणि या दोघांमध्ये सातत्याने भेदभाव करणारी वक्तव्य नितेश राणे या मंत्र्यांनी केलेली आहे. आणि हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या कालावधीमध्ये त्यांच्यावरती 20 ते 22 FIR दाखल झाले आहेत. हे लक्षात घ्या, FIR 20-22 दाखल झाले आहेत. हे होऊन सुद्धा, इतकं होऊन सुद्धा या देशाचे राष्ट्रपुरुषांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल असं वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती असं शिवाजी महाराजांचं अपमान करणारं वक्तव्य केलं. हे खरोखर शिवाजी महाराजांचा अपमान आहे. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अकोल्याच्या जवळ बाळापूरची मोठी मस्जिद बांधून दिली, ज्या शिवाजी महाराजांनी याकूबजींना 500 का 600 एकर जमीन दान म्हणून दिली, त्यांच्या संत होते संत याकूब यांना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना इस्लामच्या विरोधात लढाई होती असं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही मोगलांच्या विरोधात होती, ती निजामाच्या विरोधात असेल, ती आदिलशहाच्या विरोधामध्ये असेल, ती इस्लाम या धर्माच्या विरोधामध्ये कधीही नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक, दौलत खानापासून ते सिद्दी इब्राहिम पासून अनेक मुस्लिम त्यांचे सरदार होते. त्यांचा जीवश्च कंठस्थ हा मदारी मेहतर होता, ज्याला सोबत घेऊन ते औरंगजेबाच्या दरबारात आग्र्याला गेलेले होते. जीवाचा धोका पत्करून तो आला होता त्या ठिकाणी. आग्र्यामध्ये औरंगजेबाला भेटायला गेले. अफजल खानाला प्रतापगडला भेटायला जाताना त्यांच्या अंगरक्षकांपैकी एक हा मुसलमान समाजाचा होता. त्यामुळे आणि अफजल खानाची कबर सुद्धा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने बांधली गेली. हा इतिहास आहे. असं असून सुद्धा एक अत्यंत अनैतिहासिक, एक अत्यंत अनैतिक आणि एक अत्यंत बेकायदेशीर वक्तव्य हे नितेश राणे सातत्याने करतायत. याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आवा अक्षर बोलायला तयार नाहीत आणि अशा मंत्र्याचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत. राजीनामा काय, काढून टाकायला पाहिजे, निष्कासित करून टाकलं पाहिजे. खरं तर इतकी गंभीर गोष्ट ते बोललेले आहेत. या व्यतिरिक्त नितेश राणे मुंबईमध्ये भाषणं करत असताना, अहमदनगरला भाषणं करत असताना, कोकणात भाषणं करत असताना काय काय बोललेले की घरात घुसून मारून, मशिदीत घुसून मारू आणि कपडे उतरवून मारू आणि काही कुठलीही वस्तू घेत जाताना आधी विचारा तुमचा धर्म काय आहे आणि यांच्याकडून काही विकत घेऊ नका. राईट टू लाईफ नावाची गोष्ट असते जी संविधानाने दिलेली आहे, ती हा मनुष्य नाकाराला निघतोय. याच देशातल्या नागरिकांची, महाराष्ट्रातल्या नागरिकांची ही एक भयंकर मोठी गोष्ट आहे. इतक्या विषारी पद्धतीचं थेट धमकी देणारं, थेट जीवे मारण्याची धमकी देणारं अशी वक्तव्य करून सुद्धा नितेश राणेंना मंत्रिमंडळामधून काढलं जात नाही आहे. कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी आहे की या देशामधली धार्मिक सौहार्दता टिकवून ठेवली जाईल. धार्मिक सौहार्दता टिकवून ठेवणं, कम्युनल हार्मनी ही कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी आहे, हे संविधानात्मक कर्तव्य आहे. तसं असूनही त्या कर्तव्यांचा भंग सातत्याने नितेश राणे करतायत आणि ज्यांच्यावरती संविधानिक जबाबदारी आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून, कारण ते संविधानिक पदावरती बसलेले आहेत, त्यांना याची पर्वा नाही. ते पूर्ण संरक्षण देत आहेत या अत्यंत विषारी आणि विखारी प्रचाराला. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांचं हे सरकार हे अत्यंत अनैतिक पद्धतीने या राज्यामध्ये काम करत आहे. दुसरी गोष्ट, माणिक कोकाटेंसारखा मंत्री, याला न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली. 2 वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवलं जातं, त्यांना अपील करण्यासाठी संधी दिली जाते. हे सगळं केलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला हेच भारतीय जनता पक्ष राहुल गांधींच्या बाबतीत काय वागले, यांच्या विरोधामध्ये, माणिक कोकाटेंच्या विरोधामध्ये क्रिमिनल केस होती ना, फसवणुकीची 420 ची केस होती.
मग फसवणुकीच्या केसमध्ये त्यांना 2 वर्षाची शिक्षा होऊन सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, त्यांची आमदारकी रद्द होत नाही. निकाल लागल्या क्षणी ऑटोमॅटिकली त्यांची आमदारकी खरं रद्द व्हायला हवी. राहुल गांधींच्या बाबतीमध्ये हेच केलं ना. राहुल गांधींच्या बाबतीमध्ये क्रिमिनल केस नसून सुद्धा अब्रूनुकसानीची केस असताना सुद्धा त्यांना सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांचं राहतं घर सुद्धा काढून घेतलं केंद्र सरकारने. 12 तासाची नोटीस देऊन घर काढून घेतलं होतं. आणि हा माणिक कोकाटे आजही मंत्रिपदावरती राहतो. याला अनैतिक पद्धतीने, हाच अनैतिक पद्धतीचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांना टिकवून ठेवतो. ही कुठली बेबंदशाही चाललेली आहे. धनंजय मुंडे, या धनंजय मुंडेंचा उजवा हात असलेल्या वाल्मिक कराडच्या माणसांनी त्या संतोष देशमुखची कशा निर्घृण पद्धतीने हत्या केली, त्याच्या छातीवर नाचले काय, त्याला विवस्त्र काय केलं, त्याच्या चेहऱ्यावरती लघवी काय केली, अत्यंत घाणेरडी दृश्य. आणि या सगळ्याची व्हिडिओ एव्हिडन्स महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून 2.5 महिन्यापासून देवेंद्र फडणवीसांकडे होती. तेच त्या पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. आणि इतकं अमानुष गोष्ट घडत असताना सुद्धा, इतकं भयंकर दृश्य घडत असताना सुद्धा 2.5 महिने या धनंजय मुंडेला त्यांनी मंत्रिपदावरती राहू दिलं. 2.5 महिन्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. आजही धनंजय मुंडेंना त्या संतोष देशमुखच्या हत्येमध्ये आरोपी केलेलं नाही, सह आरोपी आजही केलेलं नाही धनंजय मुंडेंना. हे पण एक अत्यंत अनैतिक बाब या सरकारने पुन्हा एकदा केलेली आहे. जयकुमार गोरे महाराष्ट्राचा नागडा मंत्री म्हणून त्याला खरं तर पुरस्कार द्यायला पाहिजे. म्हणजे हा निर्लज्ज मनुष्य हा एका महिलेला स्वतःचे 300 पेक्षा जास्त 350 नग्न अवस्थेमधले फोटो पाठवतो. त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये खटला दाखल होतो. त्याला न्यायालयामध्ये माफी मागावी लागते. आणि असे नागडे फोटो पाठवणारा मंत्री हा आजही राहतो. माझं तर त्या महिलेला आवाहन आहे, या नागड्या मंत्र्याचे फोटो सार्वजनिक करून टाका, फेसबुकवर टाका, ट्विटरवर टाका, काय एक्स असेल, इंस्टाग्राम असेल, महाराष्ट्राला कळू द्या की अत्यंत नागडा मंत्री अंतर्मनापासून, मनापासून, शरीरापर्यंत हा कसा आहे. आणि अशा नागड्या मंत्र्याला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसं संरक्षण देतोय, अनैतिक पद्धतीने संरक्षण देतोय. हे आणखीन एक उदाहरण त्याच्यातलं. याच्यानंतर संजय राठोड, त्यांच्याबद्दल काय बोलू. त्यांच्याबद्दल तर चित्रा वाघांनी खूप काय 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 बोललेले आहेत, खूप काय काय बोललेले आहेत चित्रा वाघ. आता चित्रा वाघांनी आरसा बघावा, नाही तर सांगू महाराष्ट्राला आरसे पाठवा, त्यांना छोटे छोटे तरी पाठवा कमीत कमी. हा संजय राठोड सुद्धा मंत्रिपदावरती आहे अजून. यालाही अशाच अनैतिक पद्धतीने घेतलेलं आहे. मागच्याही मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड मंत्री, आणि हे एवढे सगळे अनैतिक मंत्री घेतलेले आहेत. आणि हे झाल्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प येतो. विधानसभेच्या प्रचारामध्ये थोबाड ओरडून ओरडून सांगत होते फडणवीसांपासून सगळेजण, सोयाबीनला 6,200 भाव देऊ, दिला का? नाही दिला. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, केली का? नाही केली. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊ म्हणजे देत होते, त्या 1500 रुपयाचे 2100 करून, 2500 रुपये करून काय 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 बोलले. काय केलं? त्या ज्या महिलांना 1500 रुपये देणार होते, त्या 1500 रुपयात देत असतानाची जी आर्थिक तरतूद असणार होती, त्या 1500 रुपयाच्या वर्षाच्या आर्थिक तरतुदीतले 10,000 कोटी रुपये याच अर्थसंकल्पात कमी केले अनैतिक पद्धतीने. अत्यंत अनैतिक, अत्यंत निर्लज्ज असं हे सरकार झालेलं आहे. यांना काही नैतिकतेची पडलेली नाही. एक मनुष्य उठून खुशाल 2 धर्मांमध्ये दंगली लावायला बघतो. महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे, बीडचा करून झाला असं लोक म्हणतात. आणि हे त्यापेक्षा भयंकर आहे. त्या कणकवलीमध्ये, कोकणामध्ये कुठल्या तरी एका मुलांनी भारत पाकिस्तानच्या सामन्यामध्ये घोषणा दिल्या म्हणून त्याच्या वडिलांचं भंगारचं दुकान डिमॉलिश करून टाकलं जातं. कोणत्या कायद्याने डिमॉलिश केलं? कोणी, कुठल्या न्यायालयाने ऑर्डर दिलेली होती ते डिमॉलिश करण्याची? हा बेशरम निर्लज्जपणा, अनैतिकपणा नाहीये. आणि नंतर खुशाल तिथला पोलीस अधिकारी सांगतो, आमच्याकडे काही व्हिडिओ एव्हिडन्स नाहीये, आमच्याकडे कुठलाही एव्हिडन्स नाहीये की त्या मुलांनी अशा कुठल्या घोषणा दिल्या होत्या म्हणून. हे घोषणा दिल्या नाही याची निर्लज्ज कबुली देत असताना सुद्धा त्या अधिकाऱ्याची हिंमत कशी होते?
अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने असं कोणाचं तरी व्यवसायाची जागा डिमॉलिश करून टाकणं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना सुद्धा हे डिमॉलिशन केलं गेलं. इतक्या अनैतिक पद्धतीने तुम्ही वागणार आहात, इतक्या. मग ज्या नाशिक त्र्यंबकेश्वरच्या जवळ आखाड्यांच्या जमिनीवरती मंगल कार्यालय आणि लॉन्स निघालेले आहेत, तिथं कधी बुलडोजर पाठवणार आहात? हे बुलडोजर राज आणणार आहे का कायद्याचं राज्य असणार आहे इथं? हे कायद्याचंच राज्य असायला हवं, हे काय द्यायचं याचं राज्य नसायलाच पाहिजे. हे अत्यंत अनैतिक पद्धतीने हे सरकार चाललेलं आहे. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, इलिगल डिमॉलिशन्स केली जात आहेत, दोन धर्मामध्ये भयानक विष पसरवलं जात आहे. त्या बीडच्या घटनेनंतर दोन जातींमध्ये विष पसरवलं गेलं. हे कुठे न्यायचं आहे महाराष्ट्र? रसातळाला घेऊन जायचं आहे का पूर्णपणे? कधीही देवेंद्र फडणवीसांना नैतिक आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघावं असं वाटतं का? मला त्यांना विचारायचं आहे. मी मुंबईमध्ये पत्रकार म्हणून काम करत असताना 100 वेळा त्यांना भेटलेलो आहे. अत्यंत उत्तम पद्धतीने ते मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो, ओळखून आहे असं मी म्हणेन. कधीही वाटत नाही त्या नैतिकतेच्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघावा आणि याची मनासमोर या गोष्टी कल्पना आणाव्या. आणि हे सगळं चाललेलं आहे. खुशाल तरुणांना भडकवलं जात आहे. मला एक सांगायचं आहे, या महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व धाकट्या भावंडांना, बहिणींना मला एक अतिशय कळकळीची विनंती करायची. हे जे चाललेलं आहे ना महाराष्ट्रात, हे मशिदीवरचे भोंग्यांबद्दल चाललंय, आणखीन कुठल्या तरी भोंगे उतरवायचे, कुठले तरी भोंगे लावायचे. कोणी म्हणतं मल्हार मटण, कोणी म्हणतं हलाल मटण, कोणी म्हणतं हराम मटण, कोणी म्हणतं हनुमान चालीसा करायची, कोणाला वाटतं इथं दंगली घडवाव्यात. हे ज्यांना करायचं आहे ना, त्यांना त्यांच्या घरातली पोरं रस्त्यावरती उतरवून करू द्या. ते नितेश राणेंनी त्यांच्या मुलाबाळांना समोर आणावं किंवा स्वतः यावं, भावाला बाहेर आणावं, भावाच्या मुलाबाळांना रस्त्यावरती आणावं, नो प्रॉब्लेम. राज ठाकरेंना भोंगे उतरवायचे असतील त्यांनी त्यांच्या मुलाला बाहेर पाठवावं, मुलीला बाहेर पाठवावं, की कार तुझ्या हाताने भोंगे उतरव, काय करायचं असेल ते कर. हे त्यांनी करावं. हे हनुमान चालीसा ज्यांना म्हणायचे आहेत त्यांनी ते करावं. ज्यांना दंगली करायच्या आहेत, दगडफेक करायची आहे, हे हलाल हराम बिराम सगळं जे काय करायचं असेल ना, हे त्यांनी करावं. यात राम नाही. हे जे सगळं बोलणं आहे ना, हे मुंह में राम बगल में नथुराम असं आहे. माझ्या महाराष्ट्रामधल्या सर्व जात धर्म पंथ लिंग भाषा शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत सर्व तरुणांना आणि तरुणींना, धाकट्या भावा बहिणींना माझी कळकळीची विनंती आहे. हे सगळं यांना काय करायचं ते करू द्या. तुम्ही तुमचं लक्ष किंचितही शिक्षणावरून विचलित होऊ देऊ नका. तुमच्या उद्धाराचा मार्ग फक्त आणि फक्त शिक्षण असणार आहे. हे सगळे अनागोंदी करू द्या. तुम्ही फक्त तुमचं लक्ष शिक्षणावर ठेवा. मनापासून अभ्यास करा, झटून अभ्यास करा. जो विषय आवडेल त्या विषयाचा अभ्यास करा, त्यात पारंगत व्हा. पण मनापासून अभ्यासाकडे लक्ष द्या. शिक्षणावरचं लक्ष तुमचं विचलित होऊ देऊ नका. एक संधी आहे आयुष्य सुधारवण्याची. शिक्षण जर मिळवलं, जर शिक्षित झालात, जर काही तार्किक दृष्टिकोन आला, जर क्रिटिकल थिंकिंग आलं, जर विवेकवादी दृष्टिकोन तुमच्यामध्ये आला, तर उद्याचे IAS अधिकारी, उद्याचे IPS अधिकारी, उद्याचे सनदी अधिकारी हे तुम्ही व्हाल. तुम्ही लोकांना न्याय देऊ शकाल, तुम्ही लोकांना समता शिकवू शकाल, तुम्ही लोकांना वागवताना त्यात समता आणू शकाल. तुम्ही वकील व्हा, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट व्हा. तुम्ही लोकांना न्याय मिळेल यासाठी झटा, अन्यायासाठी झटू नका. तुम्ही इंजिनियर्स व्हा, तुम्ही डॉक्टर्स व्हा. तुम्ही चांगली शहरं निर्माण करा, चांगली टेक्नॉलॉजी उभी करा. तुम्ही आर्किटेक्ट व्हा, आदर्श शहरांची रचना कशी असते ही उभी करून दाखवा. तुम्ही याकडे लक्ष द्या. तुम्ही प्राध्यापक व्हा, शिक्षक व्हा. नव्या पिढ्या अत्यंत विवेकवादी पद्धतीने घडवा, अत्यंत सुजाण पद्धतीने घडवा. तुम्ही तुमचं लक्ष किंचितही ढळू देऊ नका. एक लक्षात घ्या, नवी पिढी चांगल्या दृष्टिकोनाची, चांगल्या मनाची, स्वच्छ आत्म्याची ही निर्माण करणं खूप मोठं काम आहे. त्याकडे तुमचं लक्ष द्या. हे पूर्वीचं जे काही खोटी गाणी येत नाही, देव देशन धर्मासाठी, नो. संविधान लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी, प्राण घेतला हाती, हे नवीन गाणं बनवा.
आपल्याला हा देश वाचवायचा आहे, या देशातलं संविधान वाचवायचं आहे, या देशाची लोकशाही वाचवायची आहे, या देशातलं स्वातंत्र्य, हर प्रकारचं स्वातंत्र्य वाचवायचं आहे. हो म्हणण्याचं स्वातंत्र्य, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य, हे प्रत्येक गोष्ट वाचवायची आहे. आणि हे जर करायचं असेल तर फक्त आणि फक्त उत्तम पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण घेणं एकमेव मार्ग आहे. त्यामुळे हे नादान परिंदे जे काय बोलतायत ना, नफरती चिंटू, यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. यांना, यांच्या मुलाबाळांना रस्त्यावर पाठवू द्या, दगड मारू द्या, नाही तर काही करू द्या. तुमचं लक्ष किंचितही ढळू देऊ नका शिक्षणाकडून. तुमच्या भविष्याचं मातेरं करून घेऊ नका. अतिशय कळकळीची विनंती आहे. आपण अनेक धार्मिक सौहार्दाची उदाहरणं गेली शेकडो वर्ष या देशात पाहिलेली आहेत. ते जपायचंय, तेच वाढवायचंय, तेच वाढवायचंय. हे कृपा करून लक्षात घ्या. या देशातली हिंदू धर्माची सर्वोत्कृष्ट भजनं ही शकील बदायुनींनी लिहिली. ही नौशादनी म्युझिक दिलं, मोहम्मद रफीनी संगीत दिलं. आमिर खाननी बनवलेल्या लगान चित्रपटामध्ये आमिर खाननी बनवला. श्रीकृष्णाची अप्रतिम भजनं आहेत, जी जावेद अख्तरांनी लिहिली, A.R. रहमाननी त्याला म्युझिक दिलं. हाच आपला भारत आहे. कृपा करा, हा जपायचा आहे आणि हाच आपल्याला जोपासायचा आहे. हा द्वेष जोपासायचा नाही. इतकीच माझी कळकळीची विनंती आहे. तुम्हाला खरोखर काय वाटतं हे नक्की इथं कॉमेंट करा. मी दरवेळेला हे लिहितो, युट्यूबचे सुद्धा अल्गोरिदम्स बदलले आहेत, म्हणून ही जाणीवपूर्वक विनंती करतो. जितके जण व्हिडिओ बघाल तितक्या जणांनी लाईक करा, तितक्या जणांनी काही ना काहीतरी कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा. हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. कारण हे सगळं अंधकार बाहेर पसरलेला असताना मला हा वेडेपणा करत राहणं जरुरी आहे का? मी हे करत राहू का? हा मला प्रश्न पडू नये. म्हणून नक्की लिहून सांगा की तुम्हाला काय वाटतं. तुम्ही यात सहभाग घ्याल का? आता आजच्या या इजी न्यूजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना आपण जागं करू आणि शहाणं करू. धन्यवाद.